इकडे हे ब्लँकेट घेतलं, हे डबल ब्लँकेट आहे. त्यानंतर ना हे दोघं मायले त्यांचं चाललं इकडे हार बनवणं. तर 10 वाजले आणि माझ्या बॅग पॅक झाल्या जसं तुम्ही बघितलं. हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कशा आहात तुम्ही सगळेजण? तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि दीपावलीच्या तुम्हा सर्वांना माझ्यातर्फे खूप साऱ्या शुभेच्छा आणि माझ्या फॅमिलीतर्फे सुद्धा. तर आजची जी दिवाळी आहे ती आमची निवांत चाललेली आहे. मागच्या 2 दिवसाचा मी काही ब्लॉग शूट केलाच नाही कारण मला अजिबात मूड नव्हता. म्हणजे मला वाटतच नाही यावर्षी की दिवाळी आहे आपण काहीतरी करूयात असं तसं मला अजिबात वाटत नव्हतं. त्यामुळे मी ना मिनी ब्लॉग शूट केलाय ना लॉंग व्हिडिओ जो आहे तो शूट केला. फक्त काल संध्याकाळी एक शॉर्ट जो आहे तो शूट केला मी मिनी ब्लॉग. सो तो सुद्धा मी तुमच्यासोबत पोस्ट केलाच आहे, तुम्ही बघितलंच असेल. तर आता आज लक्ष्मीपूजन आहे आणि आता वाजले 2:15 वाजलेत आता. आणि हे बघा माझे हेअर वॉश केले मी. तर अजून माझे केस पूर्णपणे ओले आहे, अजिबात सुकले नाही ते कारण मी पूर्ण वरती बांधून ठेवले होते कारण काम आवरायचं होतं. घरातलं सर्व काम आवरून झालं. सकाळी नाश्त्याला पोहे बनवले आणि नंतर आम्ही काही जेवण बनवलंच नाहीये कारण म्हटलं लवकर स्वयंपाकाला लागू आणि मुहूर्त थोडाच वेळ आहे पूजेचा, त्यामुळे पटकन आवरून घ्यायचंय. तर चला आता ज्या गोष्टी आहेत त्या मी तुमच्यासोबत शेअर करते. आणि माझ्या छोट्या ननंदबाई आहे गावाकडच्या, त्या सुद्धा आल्या 2-3 दिवसापूर्वीच. म्हणजे आई गावी गेल्या होत्या तुम्हाला तर माहितीच. तर आई आणि त्या दोघी सोबत आल्या, सो त्यांची मुलं सुद्धा आहे. आणि मी इकडे दरवाजा लावून हा व्हिडिओ शूट करते कारण त्यांचा सगळ्यांचा आवाज इकडे येईल म्हणून. बाकी आता आम्ही छोटीशी खरेदी केली, ती काय ना मी ती तुमच्यासोबत शेअर करते. इकडे हे ब्लँकेट घेतलं, हे डबल ब्लँकेट आहे. त्यानंतर ना हे एक बेडशीट घेतलं, आय थिंक हे सिंगल आहे, आय थिंक हे डबलचं आहे. त्यानंतर ना हे सिंगल आहे. अशा आम्ही हे 3 बेडशीट घेतले आणि हे ब्लँकेट घेतलंय. परत नाही हे सिंगल ब्लँकेट आहे, सॉरी हे सिंगल ब्लँकेट, हे बेडशीट आणि हे डबलचं ब्लँकेट हे घेतलं. सो हे मला आणि विजयला, हे आईला आणि हे 3 बेडशीट जे आहे ते घेतले. सिंगल बेड आहे समोर ज्यावरती आई झोपतात त्यासाठी हे एक बेडशीट घेतलं आणि हे जे सिंगल आणि आमच्या बेडसाठी हे घेतलं. बट असं आहे की या बेडशीट सोबत काही उशांचे कव्हर आले नाहीयेत जे मला डीमार्ट मधून घ्यायला लागतील कारण आम्ही हे सर्व दारावरती घेतलं. आता आलं होतं टेम्पो तिथनं घेतलंय. आणि या ब्लँकेटचा कलर मला खूप जास्त आवडला. खरं तर माझं असं विचार होता की या कलरमध्येच आम्ही हे 2 ब्लँकेट घ्यायचे, पण आम्हाला मोठ्या ब्लँकेटमध्ये हा कलर मिळालाच नाही, त्यामुळे मग आम्ही हा घेतला. आणि हे मग हे अशा कलरचं जे मला अजिबात आवडलेलं नाहीये, पण ठीक आहे आई बोलल्या की छान आहे घे वगैरे म्हणून घेतलं. तर चला बाकीचा ब्लॉग आपण असंच कंटिन्यू करू. नाही केलं. या माझ्या छोट्या ननंदबाई आहे आणि हा त्यांचा मुलगा. शौर्य हाय कर, इकडे बघून हाय कर. शौर्य नाव आहे त्याचं. आणि ह्या दोघं मायले त्यांचं चाललं इकडे हार बनवणं. सर सकाळपासून कालपासून फुलं आणून ठेवले आणि बरं दुपारी हार बनवून चालले. इकडे कल्याणी ही त्यांची मोठी मुलगी, ती लाजरी. मी इकडे मस्तपैकी हे खाते कारण मला भूक लागली, आमचा अजून स्वयंपाकच नाही झालेला. एकदा माझे टॉप आणि साड्या होत्या त्यांना टीप मारायची होती, ते देऊन आले. तर हे असं बांधून गेले काय जे विचित्र विचित्र दिसतंय. तर आता खाऊन घेते, 3 वाजले. त्यानंतर मग आम्हाला स्वयंपाक करायचा तो करून घेते. म्हणून तर पूजाची तयारी करायची आहे. सो बघूच आता पुढे तुम्ही असाच व्हिडिओ कंटिन्यू करा. आता आम्ही स्वयंपाकाला लागलोय आणि पुढे दाखवतेस तुम्हाला काय काय केलं. तर रिंग लाईट लावलेली नाहीये त्यामुळे थोडस जो फोकस आहे ना तो थोडा कमी दिसतोय. आभाळ पण आलंय खूप आणि एवढ्या लवकर आभाळ आल्यामुळं पूर्ण आभाळ काय शिराळ पडलंय, अंधार झालाय. हा अंधार झालाय आणि रिंग लाईट पण मागे, तसं इथं लावायला अजिबात जागा नाही. पूर्ण इकडे आम्ही गर्दी करून टाकली आहे, ते तुम्हाला दाखवतेस. इकडे मी खीर बनवली आणि तिथे चहा ठेवलाय आणि ताईनी आम्हाला चहा घ्यायचा आहे. बटाटे सुद्धा उकडून ठेवले, बटाट्याची भाजी, खीर, चपाती, कुरडई, पापड आणि भजी असं बनवणार आहे. नंतर आईचं इकडे चाललंय सर्व पूजेची तयारी करणं. अगोदर आम्हाला इथे मांडायची होती पूजा, पण इथे जागा कमी पडू लागली कारण मला व्हिडिओला तिथे ऍडजस्ट नसतं झालं आणि आम्हाला आरतीला पण उभं नसतं राहता आलं. सो इथे आता पूजा मांडणार आहे आम्ही कारण अशी साईड आणि अशी साईड ह्या 2च साईड जमतात आहे, त्यामुळे मग इथे मांडतोय. सो चला असं काही आहे. आता ही इकडे अशी भाजी रेडी आहे. बटाट्याची भाजी बनवली ज्यामध्ये थोडंसं तेल जास्त झालंय माझ्याकडनं. तर हे ताट इकडे रेडी केलंय देवीसाठी लक्ष्मीपूजनचा. आता स्वयंपाक झाला आमचा
आणि जस्ट निवदाचं ताट पण रेडी केलं जसं मी तुम्हाला दाखवलं. इकडे ताई ह्या दोघांचं आवरून देतात लेकरांचं. आई सुद्धा वेणी घालतात. आता मी रेडी होते. 5:45 वाजले. 6:30 पासून 8:30 पर्यंत ना मुहूर्त आहे एवढ्या वेळेचा. तेवढ्या वेळात आम्हाला पूजा करून घ्यायची. खाली पण जायचं गाडीची पूजा करायला. तर आम्ही शक्यतो संध्याकाळीच करतो गाडीची पूजा. दसऱ्याला पण इकडे लोक सकाळी करतात. तर चला मी पहिले आवरून घेते आणि मग तुम्हाला भेटते. बाकीची पूजेची तयारी अर्धी आईने करून ठेवली, म्हणजे सगळी केली ऑलमोस्ट. फक्त तिथे मांडायचं राहिलं ते सुद्धा मी मांडून घेते आणि तुम्हाला दाखवते आईने कशी तयारी केली आहे. तर हे सगळं आईने काढून ठेवलंय. पण त्यामध्ये मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं ते मेणबत्ती वगैरे ते सुद्धा काढलंय. थोडस झाडू मारायला लागली तर केस. आणि हे फुलं ठेवले होते मी पूजेसाठी. बाकी हे असं त्यांनी करून ठेवलं. ते तांदूळ वगैरे टाकायचे. सो चला बाकीचा व्हिडिओ असाच कंटिन्यू करा. तर आता मी सगळ्या रेडी झालोय. मी अशा प्रकारे रेडी झाली. ताई ही अशा प्रकारे, आई तशा प्रकारे. आणि ही जी साडी आहे ना ती खूप सुंदर आहे. ती तुम्हाला पुढे दिसेलच. कलर खूप मस्त आहे साडीचा. तर आज काहीतरी वेगळीच दिसते मी, मला असं वाटतंय. कारण हे जे कुंकू आहे ना ते थोडस क्रॉस लागलंय त्यामुळे जरा वेगळं दिसतंय. तर हे जे कुंकू आहे ना ते थोडस क्रॉस लागलं होतं म्हणून मी त्याला असं थोडस आडवं केलं. तर वेगळंच काहीतरी लुक आलाय. सो चला असं ठुशी घातली आहे. फक्त मंगळसूत्र आणि हे झुमके घातले. जास्त काय आवरलं नाहीये मी. एकदम सिंपल असे रेडी झाली. कारण वन साइड पल्लू घेतला त्यामुळे मला असं काही महाराष्ट्रीयन लुक करायचा नव्हता. सो चला आता पूजेची जी मांडणी आहे ती करून घेते. मग बाकीचा व्हिडिओ कंटिन्यू करते. सर्व अगोदर माझं आवरून घेतलं. त्यानंतर मग लगेच पूजा मांडायला घेतली. आईने अगोदर इथं पूर्ण साहित्य काढून ठेवलेलं. तुम्ही जर शॉर्ट व्हिडिओ बघितलाच असेल तर तुम्हाला समजलंच असेल. त्यामध्ये मी बऱ्याचशा गोष्टी शेअर केल्यात. तर इथे मस्त असं कळस मांडलेला, त्याच्यावरती स्वस्तिक काढायची राहिलेली ती सुद्धा काढून घेतली. छान पूजा वगैरे मांडली. फुलांची रांगोळी केली. नैवेद्य वाढून ठेवला आणि आता मला करायची आहे आरती. आम्ही गाडीची पूजा करून आलो आत्ताच आणि एवढा जास्त आवाज येतो ना फटाक्याचा. सो हे सगळं बंद केलं. पण इकडचा मेन जो डोर आहे तो पण आहे. आता आम्हाला जेवायला बसायचं कारण भूक लागली. आम्ही सकाळी फक्त नाश्ता केलेला आहे. दुपारी थोडा चिवडा खाल्ला होता. तर आता भूक लागली. जेवण करतो. त्यानंतर मग फोटोज व्हिडिओज काय बनवायचे ते बनवू आणि फटाके सुद्धा फोडायचे. लेकरांनी तर फोडून घेतले पण आम्ही राहिलो. सो थोडे फटाके आम्ही पण फोडतो. तर चला बघूयात काय होतंय. आणि जेवणामध्ये काय बनवलं ते बघितलंच आहे. सो मी आता पोटभर जेवण करतो आणि मग तुमच्यासोबत मी बाकीचं जे रुटीन आहे ते शेअर करते. आणि जेवणाचं मस्त असं ताट रेडी होतं. सो पोटभर जेवण करून घेतलं. आमचे जेवण वगैरे झाले आणि त्यानंतर ना थोडे फोटोज क्लिक केले. बट तेही व्यवस्थित आलेच नाही आणि सगळं मूड ऑफ झाला. त्याच्यानंतर ना मग माझं थोडंसं डोकं पण दुखायला लागलं. आम्ही कोणीच फटाके फोडायला गेलो नाही खाली. फक्त हे 2 जण छोटे बच्चे गेले आहेत फटाके फोडायला. अजून ते फोडतातच आहे. तर आता वाजले 9:15 आणि मला करायची माझी बॅग पॅकिंग. कारण मला उद्या निघायचे गावी. म्हणजे उद्या सकाळीच मला 7ला बस आहे. तर 6ला आम्हाला घरून निघायला लागेल. त्यामुळे उद्या सकाळी लवकर उठायला लागेल. आणि आता लेट जर केलं मी तर अजून जास्त लेट होईल. हे ज्वेलरी वगैरे काढून ठेवली. कानाला दुखत होतं. तर बाकी मेकअप अजून रिमूव्ह करायचा तो सुद्धा करते. पण पहिले मी बॅग पॅक करून घेते आणि मग नंतर न फ्रेश होते. कारण नंतर मग मला कंटाळा येऊन जाईल. म्हटलं अगोदर सर्व आवरून घेते. त्यातली त्यात झालं असं की भैयाचं लॅपटॉप पण आहे जे ऑनलाईन ऑर्डर केलं होतं माझ्या ऍड्रेसवरती. कारण गावाकडे लवकर येत नाही त्यामुळे माझ्या ऍड्रेसवरती ऑर्डर केलं. सो ते लॅपटॉपचं सुद्धा ओझा आहे माझ्याकडे. बघूत आता मी कसं काय ऍडजस्ट करते बघूत. या व्हिडिओमध्ये जरा ना आवाज थोडासा वेगळा आलेला आहे माझा. कारण खूप जास्त बॅकग्राऊंडला आवाज होता फटाक्यांचा, फॅनचा, जे मी बिलकुलही म्हणजे त्यासोबत काही करू शकत नव्हते. त्यामुळे थोडंसं तुम्हाला ऍडजस्ट करावं लागलं असेल या व्हिडिओमध्ये. तर चला या सगळ्या गोष्टी असोच. आता मी इथे बॅग पॅक करते. काही मम्मीच्या साड्या आहेत माझ्याकडे जे मी लास्ट टाइम घेऊन आले होते. परत काही ड्रेस सुद्धा आहेत जे मला ताईसाठी घेऊन जायचेत. म्हणजे माझेच आहे बट आता मला नको वाटतंय ते घालायला म्हणून मी तिच्यासाठी घेऊन जाते. आमचं असतं नेहमी ती माझ्यासाठी आणि ती मी तिच्यासाठी घेऊन जाते असं चालूच असतं. सो बॅग पॅक केली आणि आता फक्त सॅग मध्ये हे लॅपटॉप टाकायचं राहिलेलं. माझा भैयाचा बर्थडे आहे उद्या आणि त्याच्या बर्थडेसाठी पप्पांनी हे लॅपटॉप त्याला गिफ्ट केलंय जे की माझ्या ऍड्रेसवरती आम्ही ऑनलाईन ऑर्डर केलेलं. कारण गावाकडे कसं लवकर डिलिव्हरी मिळत नाही तर बर्थडेच्या अगोदर आम्हाला हे पाहिजे होतं. त्यामुळे मग माझ्याकडे आम्ही ते मागून घेतलं आणि तेच आता मी इथं पॅक करतेय. तर 10 वाजले आणि माझ्या बॅग पॅक झाल्या जसं तुम्ही बघितलं. आता फक्त चार्जर, हेडफोन्स आणि
ब्रश राहिला तेवढं सकाळी मी टाकून देईल. माझं आवरून झालं की सकाळी मला मोबाईलला पण चार्जिंग करायला लागेल. सो मला खूप गरम होत आहे. मी यावरती आणि त्यात मी फॅन बंद केला कारण फटाक्यांचा आवाज, फॅनचा आवाज, माझा आवाज तुम्हाला आलाच नसता, त्यामुळे मग मी फॅन बंद केला. बघू शकता माझा फेस खूप असं म्हणजे चिपचिप झालाय. तर आता मी हे सगळं मेकअप रिमूव्ह करते, साडी चेंज करते आणि थोडंसं एडिटिंग आहे ते झालं तर करते किंवा मग डायरेक्ट झोपल. मला एडिटिंग आता याच्यामुळे करायचंय कारण थोडासा व्हॉइस ओव्हर पण करायचा आहे, तर तो उद्या मला बसमध्ये करता नाही येणार आणि आजचा जो व्हिडिओ तो वेळेवर मला तुमच्यासोबत शेअर करायचा आहे. त्यालाही लेट नाही झालं पाहिजे म्हणून मग मी ट्राय करेल आजच्या आज हा व्हिडिओ एडिट करायचा. फटाक्यांचा आवाजानं डोकं दुखायला लागलंय, कधी संपेल काय माहिती हा फटाक्यांचा आवाज. भरपूर असे फटाके वाजवतात ते लोक, ते किती वाजवले तरी तेवढेच आहे, पण तरी लोकांचं काय चालूच आहे, ते काय थांबत नाहीये. सो चला, आजचा जो दिवस होता तो असा गेला. आमचं लक्ष्मीपूजन कसं झालं मी तुमच्यासोबत शेअर केलंच आहे. सो तुम्हाला ते कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला हाईप पाठवा. बाकी मी कशी दिसते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. म्हणजे आता तर काही व्यवस्थित नाही दिसत आहे, मगाशीच म्हटलेली, आता मी सर्व काढून ठेवलंय त्यामुळे जरा थोडंसं वेगळं दिसते. तर भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.